श्री ज्ञानेश्वरी अध्याय 13वा क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। जैसे क्षत्रियन्न झाले की सामान्या बिकाले, वानशियेचे उबले कोण नरिगे। ज्याप्रमाणे सत्रात शिजवलेले अन्न कोणीही खातो, सामान्य माणसाला अधिकार प्राप्त झाला असता तो काहीही करतो व वाण्याचे दुकान उघडे असता त्यात कोणीही शिरतो किंवा सौंदर्य प्राप्त झाले तर तिचा कोणीही भोग घेतो। तैसे जयाचे अंतकरण तयाच्या ठाई संपूर्ण, अज्ञानाची जाण रिद्धी आहे। त्याप्रमाणे जो स्वैरवर्तन करतो त्याच्या ठिकाणी संपूर्ण अज्ञानाची समृद्धी आहे असे जाण। आणि विषयाची गोडी जो जितू मेला नसंडी, स्वर्गीही खावया जोडी येथुनीची। जिवंतपणी व मेल्यावरही ज्याच्या अंतकरणातून विषयाची आसक्ती जात नाही आणि मेल्यावर स्वर्गात विषय सुख भोगता यावे म्हणून जिवंत असता या लोकातच यज्ञादीद्वारा ते प्राप्त करून ठेवतो। जो अखंड भोगाजचे जया व्यसन काम्य क्रियेचे, मुख देखोनी विरक्ताचे सचेल करी। जो अखंड विषय भोगा करता श्रमतो, ज्याला काम्यकर्म करण्याचा छंद लागला व वैराग्यशील पुरुषाचे तोंड पाहताच जो अंगावरील कपड्यासहित स्नान करतो, म्हणजे ज्याला विषय वैराग्याचा अत्यंत तिटकारा वाटतो। विषो शिनोनी जाये परी न शिने सावधू नोहे, कोयला हाती खाये कोडी जैसा। विषय भोगता भोगता विषय शिनून नाहीसे होतात, पण जसा कुष्ठरोगी आपल्या कुष्ठभरीत हातानेच जेवतो, कंटाळा करीत नाही, तसा विषय भोगणारा शिनत नाही व तो सावधही होत नाही। खरी टेको नेदी उडे लातोनी फोडी ना काढे, तरी जेविन काढे मागोता करू। ज्याप्रमाणे गाढवी लाता झाडून लातेने नाक फोडून गाढवाला समागम करू देत नाही, पण इतके करूनही तो गाढव जसा माघारा फिरत नाही, तैसा जो विषया लागी उडी घाली जळतीये आगी, व्यसनाची अंगी लेणी मिरवी। त्याप्रमाणे जो विषय सुख भोगण्याकरता जळत्या आगीत म्हणजे दुःखाच्या खाईत उडी घालतो आणि अलंकाराप्रमाणे नाना प्रकारचे विषय भोगरूप छंद अंगावर मिरवतो। फुटोणी पडे तव मृग वाढवी हाव, परीन म्हणे ते माव रोहिणीची। पाणी आहे असे समजून ते पिण्याची हाव धरून हरिण छाती फुटून पडे तोपर्यंत धावतो, पण जळाचा भ्रम आहे हे तो जाणत नाही। तैसा जन्मोनी मृत्यूवरी विषयी त्रासिता बहुती परी, तरी त्रासूने गे धरी अधिक प्रेम। त्याप्रमाणे जन्मल्यापासून मरेपर्यंत विषयांपासून नाना प्रकारचे दुःख अनुभवले असताही विषय भोगाचा ज्याला कंटाळा येत नाही, उलट त्याचे अधिक प्रेम करतो। पहिली बाळ दशे आई बाहेची पिशे, ते सरे मग स्त्री माणसे भुलोनी ठाके। प्रथम बाळपणात आईबाप याचेच वेड लागून राहते, पुढे ते नाहीसे होऊन तो स्त्रियेच्या शरीराच्या ठिकाणी भुलून राहतो। मग स्त्री भोगिता थाओ वृद्धाप्य लागे येऊ, तेव्हा तोची प्रेम भाव बाळकाशियानी। मग स्त्री भोगत असता त्यालाही मर्यादा येते व म्हातारपण येऊ लागते, तेव्हा तीच प्रेमासक्ती मुलांच्या ठिकाणी आणून ठेवतो। आंधळे व्याले जैसे तैसा बाळे परिवसे, परी जीवे मरे तो न त्रासे विषयाशी जो। ज्याप्रमाणे आंधळे मूल जन्मले असता त्याला आई प्रेमाने गोंजारते, त्याप्रमाणे जो म्हातारपणी मुलाबाळांना आपल्या हाताने गोंजारतो, पण मरेपर्यंत ज्याला विषयांचा कंटाळा येत नाही। जाण तयाच्या ठाई अज्ञानाशी पारू नाही, आता अनिक काही चिन्ह सांगो। अर्जुना, त्याच्या ठिकाणी असलेल्या अज्ञानाला मर्यादाच नाही असे जाण। आता आणखी काही अज्ञानाची लक्षणे सांगतो ती ऐक। तरी देह हाची आत्मा ऐसेया जो मनोधर्मा, वळगोनिया कर्मा आरंभू करी। देह हाच मी आत्मा होय अशी दृढ बुद्धी बाळगून जो कर्मे करीत असतो, आणि उणे का पुरे जे जे काही आचरे, तयाचे आविष्करे कुंतो लागे। आणि उणे किंवा पुरे जे काही कर्म त्याच्याकडून होते ते प्रकट करून
पूर्ण झालेल्या कर्माबद्दल प्रयत्नाची बढाई मारतो व अपूर्ण झालेल्या कर्माबद्दल खेद करतो. डोये ठेविले निभोजे देवलविषे जेवी पुंजे, तैसा विद्या वैसा माझे उताना चाले. डोक्यावर ठेवलेल्या देवाच्या प्रतिमेमुळे भगत जसा गर्वाने देवता संचार झाल्यासारखे दाखवितो, त्याप्रमाणे विद्येने व वयाने हा उन्मत्त मत्त होऊन छाती काढून चालतो. म्हणे मीची एकू आती माझ्याची घरी संपत्ती, माझी आचरती रीती कोणा आहे. तो म्हणतो मीच एक कोणी आहे, माझ्याच घरी सर्व संपत्ती आहे, माझी जशी वागण्याची रीती आहे तशी दुसऱ्या कोणाची आहे सांगा. नाही माझे निपाडे वाढू मी सर्वज्ञ एकची रूढू, ऐसा गर्वतुष्टी गंडू घेऊन ठाके. माझ्या बरोबरीचा दुसरा कोणी नाही, मीच एक सर्वज्ञ म्हणून प्रसिद्ध आहे, याप्रमाणे सर्व प्रकारच्या मोठेपणाची फुशारकी मारत राहतो. व्याधी लागली या माणुसा नयेची भोग दाऊ जैसा, निके नसाहे जो तैसा पुढीलांचे. ज्याप्रमाणे व्याधीग्रस्त पुरुषापुढे आपले विषयभोग मुळीच दाखवू नयेत, कारण त्याला ते बरे वाटत नाहीत, त्याप्रमाणे ज्याच्याने दुसऱ्याचे सुख पाहून बरे वाटत नाही. पै गुणते तुला खाय स्नेह की जाळी तू जाय, जेत ठेवी जेतेत होय मसी ऐसे. ज्याप्रमाणे दिवा जळताना जेवढी वात असते तेवढी संपवितो, तेल असेल तितके नाहीसे करत जातो, जेथे ठेवावा तेथे काजळ करतो, पाण्याने शिंपडला गेला असता तिडतिड करतो. जीवने शिंपिला तिडपिडी विजिला प्राण सांडी, लागला तरी काडी उरोने दी. वारा घालत असता प्राण सोडतो म्हणजे विजतो, कशास लागला असता काडी देखील उरू देत नाही, म्हणजे भस्म करतो. आळूमाळू प्रकाशू करी ते तुलेनीची उभारा धरी, तैसिया दीपाची परी सुविद्यू जो. थोडासा प्रकाश करतो तेवढ्यानेच तो उष्णता ठेवतो, अशा दिव्याप्रमाणे जो शहाणपणा मिरवणारा असतो. औषधाचे निनावे अमृते जैसा नवजरू आंबुते, का विषची होऊनी परते सर्पा दूध. गाईचे दूध औषध म्हणूनही दिले तरी त्या योगाने जसा नवज्वराचा प्रकोप होतो किंवा सर्पाला दिलेले दूध विषरूपाने परिणाम पावते, तैसा सद्गुणी मत्सरू व्युत्पत्ती अहंकारू तपोज्ञाने अपारू ताटा चढे. त्याप्रमाणे ज्याला सद्गुरूचा मत्सर वाटतो, शास्त्रीय उत्पत्तीने अहंकार चढतो, संपादन केलेल्या तपाने व ज्ञानाने अमर्याद ताठा चढतो, अंत्युरानिवे बैसविला आरे धारणू गिळिला, तैसा गर्वे फुगला देखशी जो. अत्यंत राज्यावर बसविला असता जसा तो गर्वाने फुगून जातो किंवा अजगराने खांब गिळला असता तो अजगर वाकत नाही, त्याप्रमाणे जो गर्वाने फुगला आहे असे दिसेल. जो लाटणे ऐसा न लवे पाथरू ते विनद्रवे, गुनियाशी नागवे फोडसे जैसे. लाटण्याप्रमाणे जो कोणास नमत नाही, पाषाणाप्रमाणे ज्याचे चित्त द्रवत नाही व फोडशे नावाच्या सर्पाची विषबाधा ज्याप्रमाणे मांत्रिकाला काढता येत नाही, त्याप्रमाणे जो कोणाच्या आटोक्यात येत नाही. किंबहुना तयापाशी अज्ञान आहे वाढीशी, हे निकरेगा तुझशी बोलत असो. फार काय सांगावे अर्जुना, ज्याच्यापाशी पूर्ण वाढ झालेले अज्ञान आहे, हे मी तुला अगदी निक्षून सांगत आहे. आणि काही धनंजया जो गृहदेह सामग्रिया, न देखे कालचे या जन्माते गा. अर्जुना, आणखी जो घर देह आणि संसार सामग्री यांच्या मोहामुळे कालच म्हणजे मागील झालेल्या जन्माकडे लक्ष देत नाही. कृतज्ञा उपकारू केला का चोरा व्यवहारू दिदला, निसुगुस्तविला विसरे जैसा. कृतज्ञ केलेला उपकार चोर व्यवहाराकरता दिलेला पैसा व निर्लज्ज पुरुष केलेली स्तुती ज्याप्रमाणे विसरतो. ओढाळीता लाविले ते तैसेच कान पुसवले, की पुढती ओढाळू आले सुने जैसे. भटकणाऱ्या कुत्र्याचे कान व शेपूट कापून हाकून लावले तरी ते जसे ओल्या अंगानेच पुन्हा घरात शिरण्याकरता येते. बेडूक सापाची तोंडी जातसे सुबुड बुडी,
तो मक्षिकांची कोडी स्मरेना काही. बेडूक सापाच्या तोंडात सगळा जात असतानाही माशांचा समुदाय पाहून आपण मरतो याची त्याला काही आठवण होत नाही. तैसी नवही द्वारे स्त्रवती अंगी देहाची लुती जिती. जेणे झाली ते चित्ती सलेना जया. त्याप्रमाणे नवही द्वारे स्त्रवू लागतात. देहाच्या ठिकाणी होणारा त्वचारोग सर्व अवयवावर प्रत्यक्ष दिसू लागतो. पण तो ज्यामुळे झाला त्या जन्माचे त्याला मनात दुःख वाटत नाही. मातेच्या उदर कुहरी पचुनी विष्टेच्या दातरी. जठरी नवमासवरी उकडला जो. विष्टेचा संचय असलेल्या आईच्या उदररूपी गुहेत घालून घेऊन जो जठराग्नीने नवमासपर्यंत उकडला गेला. ते गर्भीची जे व्यथा काजे झाले उपजता. ते काहीची सर्वता नाठवी जो. गर्भात असताना किंवा जन्मताना जे दुःख झाले ते जो मुळीच आठवत नाही. मलमूत्र पंकी जे लोळते बाळ अंकी. ते देखोनी जो न थुंकी त्रासूने गे. जे मूल मलमूत्राच्या पंकात लोळते तेच अंकावर पाहून ज्याला किळस वाटून जो थुंकत नाही व ज्याला त्याचा त्रास वाटत नाही. कालची ना जन्म गेले पाहेच पुढती आले. ऐसे हे काही वाटले नाही जया. कालच एक जन्म गेला पुन्हा उद्या जन्म येणार असे काही ज्याला वाटत नाही. आणि पै तयाची परी जीविताची फरारी. देखुनी जो न करी मृत्यू चिंता. आणि ज्याचप्रमाणे जीवन भरभर संपत चाललेले पाहून ज्याला मृत्यूची चिंता वाटत नाही. जिने याचे विश्वासे मृत्यू एक येत असे. हे जयाचे मानसे मानिजे ना. आपण जसे जिवंतच राहणार या विश्वासामुळे जगात एक मृत्यू आहे असे ज्याच्या मनाला वाटतच नाही. अल्पोदकीचा मासा हे नाटे ऐशिया आशा. नवचे चिका जैसा अगाध डोहा. डबक्यात असलेला मासा हे आटणार नाही अशा आशेने जसा अथांग डोहात जात नाही. का गोरीचिया भुली मृगव्याधा दृष्टीनं घाली. गळून पाहता गिळली उंडी मिने. व्याधाच्या गाण्याने लुब्ध झालेला हरिण जसा व्याधापुढे दृष्टी देत नाही किंवा मासा गळ न पाहताच त्याला लावलेला कणकेचा गोळा गिळतो. दीपाचिया झगमगा जाळील हे पतंगा. नेनवेची पैगा जयापरी. किंबहुना अर्जुना ज्याप्रमाणे दिव्याच्या झगमग प्रकाशाला भाळलेला पतंग किडा हा मला जाळील असे जाणत नाही. गवारू निद्रा सुखे घर जळत असे ते न देखे. नेनता जेवी विखे रांदिले अन्न. मूर्ख मनुष्य झोपेच्या सुखापुढे ज्या घरात मी निजलो आहे ते घर जळत आहे त्याचा विचार करीत नाही. किंवा ठाऊक असल्यामुळे विष मिश्रित शिजवलेले अन्न मनुष्य खातो. तैसा जीविताचे निमिषे हा मृत्यूची आला असे. हे नेनेची राजसे सुखे जोगा. त्याप्रमाणे जन्माच्या निमित्ताने हा आपल्याला मृत्यूच आला आहे असे राजस विषय सुखाला भुलून जो जाणत नाही. शरीरीची वाढी अहोरात्रांची जोडी. विषय सुख प्रौढी साचची मानी. शरीराच्या ठिकाणची वाढ दिवस आणि रात्र यांचीच जोडी आणि विषय सुखाची महती हे सर्व जो खरे मानतो. परी बापुडा ऐसे नेने जे सर्वस्व देणे. तेची ते नागवणे रूप येथ. पहा बापडा हे जाणत नाही की वेश्येचे तनमन धनाने पुरुषाच्या स्वाधीन होणे जे आहे तेच पुरुषाला सर्वस्वी लुबाडला गेल्याचे स्वरूप होय. सवचोराचे साजणे तेची ते प्राण घेणे. लेपास नपन करणे तोची नाशू. बरोबर प्रवासात निघालेल्या चोराची मैत्री म्हणजे तो प्राण घेणेच होय. भिंतीवर काढलेल्या चित्राला स्नान घालणे म्हणजे त्याचा नाशच करणे होय. पांडुरोगे अंग सुटले ते तयाची नाव खुंटले. तैसे नेने भुलले आहार निद्रा. पांडुरोगामुळे जे शरीर पुष्ट होते त्याचेच नाव ते खुंटले असे आहे. त्याप्रमाणे आहार व निद्रा यात भुलून आयुष्य संपत आहे हे जो जाणत नाही. सन्मुख शुला धावतया पाये चपळा. प्रतिपादिये जवळा मृत्यू जेवी.
सुळी जाण्याची शिक्षा झालेला पुरुष जसजसा धावत्या पायाने लवकर जातो तसतसा त्याला पावलोपावली मृत्यू जवळ येतो. तेवी देहा जवजव वाढू, जवजव दिवसाचा पवाडू, जवजव सुरवाडू भोगांचा या. त्याप्रमाणे जसा जसा देह वाढतो दिवसापाठी दिवस सुखात निघून जातात आणि विषय सुखाचा उत्कर्ष होतो. तव तवाधिकाधिके मरण आयुष्या तेजिके, मीठ जेवी उदके घाशीजत असे. तसतसे मनुष्याचे आयुष्य अधिकाधिक मृत्यूच्या स्वाधीन होत जाते. मीठ जसे पाण्याने विरत जाते त्याप्रमाणे. कुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु भगवान की जय. सियावर रामचंद्र भगवान की जय. राधावर कृष्णचंद्र भगवान की जय. उमापति महादेव की जय. पवन सुत हनुमान की जय. जय जय रघुवीर समर्थ.